तर शिवाजी महाराज म्हणजे अर्थव्यवस्था आहे. शिवाजी महाराज म्हणजे राज्यकर्ते म्हणून काय, शिवाजी महाराज व्यक्ती म्हणून मी काय करायचे. नुसतंच घरदार प्लॉट काय अमुक तमुक श्रीमंती देण्यापेक्षा ही खरी विचारांची संपत्ती व्हावी. शिवचरित्र वाचलं, अनुभवलं, त्यामुळे ही शिवाजी ही 3 अक्षरच इतकी भारावून टाकणारी. अशा पद्धतीनं पत्रिका बनवणं हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? कारण महाराजांनीच राज्यव्यवहार कोश राज्याभिषेकाला मराठीतून तयार केला. सलिगी देणे कैसे असे, सेवेचे ठाई तत्पर, स्वराज्यातील झाडे ही आमची लक्ष्मी आहे. जशी ज्यास नेमून दिली जमीन, तशी समुद्रावरती सत्ता हवी. आरमाराशिवाय स्वराज्य टिकणार नाही हा मंत्र आहे. वतनदार हे स्वराज्याचे भक्षक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि एखाद्याचं आयुष्य किती शिवमय असावं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा त्यांच्या आयुष्यावर किती असावा याचं हे मूर्तिमंत उदाहरण आज आपण बघणार आहे. आणि त्यासाठी आज आपण पुण्यातल्या या सोनवणे गडीवरती आलेलो आहे. हे सोनवणे गडीचं महाद्वार आहे आणि तुम्ही बघत असाल श्री राजा शिवछत्रपतीची ती अक्षरं आहेत, ती अक्षरं ही महाराजांच्या जी मुद्रा होती त्या मुद्रेवरची ती अक्षर आहेत. आणि म्हणजे आपलं अर्थकारण कसं असावं, त्याचा आदर्श काय असावा, हेच खरं तर महाद्वारावरतीच ते आपल्याला प्रकर्षानं दिसतं. आपण जाऊया आणि नेमकी स्टोरी काय आहे, खरं तर तुम्हाला काय बघायला मिळायचं आहे या स्टोरीतून, याची थोडक्यात माहिती देतो. म्हणजे ह्या सोनवणी गडीमध्ये 20 जून रोजी लग्न आहे आणि त्या लग्नाच्या निमित्तानं आपण सगळेजण लग्नपत्रिका छापत असतो. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना निमंत्रण देण्यासाठी त्या पत्रिका देत असतो. पण लग्नपत्रिका ही किती आगळी वेगळी असावी आणि किती विचारांनी ती बहारलेली असावी, हेच आपण ती लग्नपत्रिका, त्याच्या पाठीमागचा उद्देश, त्याच्या पाठीमागचा हेतू या सोनवणे परिवाराचा आपण जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि फॉर द पीपलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हे सगळं जाणून घेऊयात. चला तर. ही ती सोनवणे गडी आहे. तुम्ही बघू शकता, घर एखाद्या किल्ल्यासारखं बांधलं गेलेलं आहे आणि फार विचार आहे त्याच्या पाठीमागं आणि पूर्ण आयुष्यामध्ये तो विचार जगण्यामध्ये आणलेला आहे आणि तोच विचार आपल्याला खरं तर समजून घ्यायचा आहे. किल्ल्याला जसा बुरुज असतो ना, तसा हा बुरुज आहे. म्हणजे आपण किल्ल्यावर गेल्यावर ते अनेक बुरुज पाहतो. आता खरं तर महाराजांचे किल्ले म्हणजे खरं तर ती प्रेरणास्थान आहेत, ती अतिशय अभिमानानं जपायला हवी आहेत आणि त्याचंच हे प्रतिरूप आपण इथं बघतोय. बुरुज वगैरे म्हणजे पूर्ण बांधणी जी आहे घराची, तीच किल्ल्याच्या स्वरूपामध्ये. हा सोनवणे परिवार आहे. नमस्कार, राम राम. या तरडे साहेब. येस, राम राम. नमस्कार. हा सोनवणे परिवार आहे. सुहास सोनवणे, त्यांच्या पत्नी शिवानी सोनवणे आणि ज्यांचं लग्न आहे ते आर्यमान हे. म्हणजे आपल्याला विचार समजून घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो नव्या पिढीमध्ये, आत्ताच्या पिढीमध्ये, घराघरामध्ये का पोचवला पाहिजे, कशा पद्धतीनं पोचवला पाहिजे. अनेक मार्ग आहेत, पण यांनी जो मार्ग स्वीकारला आहे ना, तो खूपच असा अनोखा आहे. लग्नपत्रिका आपण सगळ्यांनी बघितलं. तुम्हाला लग्नपत्रिका मी दाखवणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. या सुहासजींच्या मातोश्री आहेत. या घरात प्रवेश केल्या केल्या महाराज आहेत. इथं काही शस्त्रसाठा सुद्धा आहे. सुहासजी, नेमकं काय म्हणजे हे सगळं घर बनवण्यापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती युनिक आहे, म्हणजे महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे, काय सांगा? याच्यामधलं महत्त्वाचा विषय
की आयुष्यभर मी शिवचरित्र वाचलं, अनुभवलं आणि अनेक भाषणं केली आणि ऐकलं. त्यामुळे ही शिवाजी ही 3 अक्षरच इतकी भारावून टाकणारी. लोक म्हणतात की या महाराष्ट्रात लोक आत्महत्या करतात, परंतु व्हायलाच नाही पाहिजे इतकी ऊर्जा आहे. आणि ती प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या जगण्यामध्ये ती असली पाहिजे 24 तास. त्याच्यासाठी हा विषय आपण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की त्या ऊर्जा म्हणजे काय, तर काहीही करायचं नाही, फक्त त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे. मग तो जो कनेक्ट आहे, तो टच आणि फील, हेच आपलं आयुष्य आहे. मग ते घरातसुद्धा तो टच आणि तो फील आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या बाजूला मी महाराजांची मुद्रा उजव्या बाजूला कोरली, संभाजीराजांची कोरली. या मुद्रा म्हणजे काय, तर आयुष्याचा ध्येयवाद आहे. ज्याच्याकडे हा ध्येयवाद आहे त्याला कधीच अशा स्वरूपाचं नकारात्मकता येणारच नाही कितीही संकटात. शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा जो याच्या घरामध्ये आणला आहे, तर ह्याच्यातून पण एक मांगल्याचं सतत वातावरण आहे आणि तो आपल्याशी कनेक्ट होतो, तो बोलतो. जर आपण त्या स्मरणामध्ये राहिलं तर सुचतं. म्हणून हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शस्त्र जे काय आहे, तर महाराजांनी काय दिलं, काय हे शस्त्र ठेवलं प्रतीक म्हणून, तर महाराजांनी क्रांती केली. क्षत्रिय कुलावंतोस, ज्याच्यामध्ये गुण आहे, ज्याच्या मनगटात ताकद आहे, त्याला शस्त्राचा अधिकार. ही महाराजांनी केलेली खूप मोठी क्रांती. त्यावेळेसचं शस्त्र काय होतं, तर ते म्हणून आज महाराज काय असते, तर आजच्या क्षत्रियांनी काळ आणि परिस्थितीनुरूप आपली शस्त्र बदलली पाहिजेत. आणि आजचं शस्त्र आहे त्या स्वरूपाच्या याला सामोरं गेलं पाहिजे. पण त्याचं प्रतीक म्हणून आजचं शस्त्र आहे लेखणी, आजचं शस्त्र आहे कॉम्प्युटर, आजचं शस्त्र आहे सगळ्या यंत्रणांच्या मध्ये स्वरूपाचं शिक्षण घेऊन आपण IAS होणं म्हणजे देशमुख होणं आहे आजच्या काळातलं, जातीने नाही. आजचं हे शस्त्र काय, तर पाटील म्हणायचे. पाटील हे जातीचं नाव नाही, पाटील म्हणजे जो IPS आहे त्यांनी पाटील लावं, म्हणून हे त्याचं प्रतीक म्हणून माझ्या मनातली ही संकल्पना शस्त्राची अशा स्वरूपाची आहे. तुमचं घर बघतोय आम्ही इथं, मी नंदी पण आहे खरं तर. खूप सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या कुठून आणल्या तुम्ही, जमवल्या कशा? आपला महाराष्ट्रच इतका समृद्ध आहे. हा मी घृष्णेश्वरला आम्ही गेलो होतो फिरायला, त्या भागात अजिंठा लेणी बघायला. तर त्या ठिकाणी ते जे पाथरवट आहे त्यांनी बनवलेला हा नंदी आहे. आणि अगदी याच्यामध्ये पण त्याचा चेहरा इतका सोज्वळ आणि गोंडस आहे. आणि मी हा नंदी आणलाय, तो शंकराचा नंदी असण्यापेक्षा माझ्या याच्यामधलं की आपलं जे मूळ आणि कुळ आहे हे नंदीचं आहे, हा देशच नंदीचा आहे. त्यामुळं हा शेतकऱ्याचा नंदी म्हणून मी माझ्या दारामध्ये किंबहुना आपल्या घरामध्ये त्याला आणलेला आहे. आणि त्याच्याशी मैत्री आपली सहजता, मी त्याच्या अन्य ह्याच्यामध्ये अडकलेलो नाही, तो मैत्र आहे आपला नंदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे आपल्याला बोलायचं आहे, खरं तर तुमची लग्नपत्रिका खरं तर आम्हाला दाखवा तुम्ही, त्याची खूप उत्सुकता आहे. ही लग्न पत्रिका, सोनवणे आमचं नाव, भोसले हे आमचं नाव. आणि याच्यामध्ये आम्ही जे काम करतो त्याच्या फर्मचं नाव आहेत अस्तित्व हेल्थ, अस्तित्व मेडिकल केअर, अस्तित्व सेवा, अस्तित्व सुरक्षा आणि अस्तित्व प्रतिष्ठान सामाजिक कार्य करतो. आणि हा सगळ्यात मोठा जो मेसेज आहे तो यामध्ये आहे. राजमाता जिजाऊंनी अत्यंत सात्विकपणे जे एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तो संकल्प केला आणि तो संकल्प आपल्या कुशीतून जन्माला घातला. वडिलांच्या बरोबर ते स्वराज्याचं संकल्प केलं, नवऱ्याबरोबर शहाजीराजाबरोबर संसारात स्वराज्य आणले हो, आणि आपल्या कुशीत स्वराज्य आणले. आणि हा आपला ब्रँड आहे तुमचा आमचा सगळ्यांचा. आज आम्ही कोण आहोत सगळेजण, तर शेतकरी कुळातले आहोत, प्रत्येकजण शेतकरी मानसिकतेच आहोत. त्यामुळं या मातीचा जो ब्रँड आहे. म्हणून आता बघा, पृथ्वी निर्माण झाल्यापासून कुणीही सोन्याचा नांगर फिरवला नसेल, पेरणी नाही केलेली त्यांनी, मशागत चालली सोन्याच्या नांगरांनी. किती अद्भुत संकल्पना आहे. ही संकल्पना प्रत्येक याच्यावरचं एक समाधान, एक सोल्युशन आहे. म्हणून या जिजाऊंचा आणि बाल शिवाजी, आणि याला बघा वय आडवं येत नाही काम करणाऱ्याला, आणि त्याला संसारातल्या कुठे आडवं येत नाही. थॉट आहे, विचार आहे, आणि त्याच्याबरोबर रयत आहे. आणि ही जी संस्कृती आहे शेती आणि शेतकरी, ते मी घेतलेली आहे. म्हणजे आता पत्रिकेचं जे पहिलं पृष्ठ आहे, मुखपृष्ठ ज्याला आपण म्हणतो, तेच खरं तर इतकं सुंदर आहे की महाद्वार सोनवणेकडे, म्हणजे किल्ल्याचंच रूप तुम्ही दिलेलं आहे. खरं तर सोनवण्यांचा इतिहास पण आहे. आता सोनवण्यांचा इतिहास नेमका काय आहे? सोनवण्यांचा इतिहास सांगायला तेवढा वेळ आपल्याकडे कमी पडेल, परंतु अनेक लोकांनी जे संशोधन केलं आहे तर ते चालुक्यांपासून सुरू होतं. आणि मग सगळेजण काळ परिस्थितीनुसार करत देशांतर करत आले. आणि तो थांबतो, तो स्थिरावतो, तो प्रतापगडाच्या पायथ्याशी.
आजही प्रतापगडचे जे हवालदार आहेत, आजही तो किल्ला खाजगी उदयनराजांच्या ह्याच्यात आहे, तिथले हवालदार सोनवणे आहेत. आणि मग त्या प्रतापगडच्या त्या युद्धाच्या मध्ये सुद्धा सोनवणे घराण्याचं योगदान अशा स्वरूपाचं आहे. आमचंच गाव तिथेच बाजूला न्हावी भोंगोली म्हणतात, ती गावं सोनवण्यांची आहेत. अशी तिथं आता 3 गावं झाली. त्यामुळं प्रतापगडचं जे नातं आहे पराक्रमाचं ते आहे. पुढे जे पानिपत झालं, त्या पानिपतामध्ये प्रत्येक घरातून वीर गेलेला आहे, काय आमच्याच एकट्याच्या घरातून गेलेलं नाही किंवा आम्हीच एकटे नाही. या मातीच्या कानाकानात पराक्रम शौर्य अगदी तुमच्यासुद्धा पूर्वजांपासून ही परंपरा आहे. त्यामुळं त्या पानिपतच्या बकरींमध्ये सुद्धा सोनवणे कुटुंबाचा उल्लेख आहे. मी आता ही पत्रिका बघतोय, मी यातली जी भाषा आहे ती सुद्धा फार अशी ऐतिहासिक आहे. म्हणजे तुम्ही खरं तर आम्हाला समजून सांगा की हे अशा पद्धतीनं पत्रिका बनवणं, हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? खरं तर ह्यातलं सर्वाधिक जे भावलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गाजलेली आज्ञापत्र, जी 8 आज्ञापत्र तुम्ही शेवटच्या पानावरती हे केलेली आहेत, त्याबद्दल खरं तर तुम्ही आम्हाला सांगाल. ही जी भाषा जी आहे ती मी मुद्दामून त्या काळातली घेतली, कारण महाराजांनीच राज्यव्यवहार कोश राज्याभिषेकाला मराठीतून तयार केला. त्यामुळं ती मग त्या भाषेचं एक सौंदर्य असतं, त्या भाषेचा गोडवा असतो. आणि हे केवळ प्रत्येक वेळेस राजव्यवहार कोशामध्ये अडकणार नाही. मग मला ही संधी मिळाली आत्ता इथं करायचं, तर ते जतन केलं पाहिजे. हा ठेवा ती भाषा, ते शब्द म्हणून. आणि ह्याच्यातला इतका आदर आहे ना, आपलेपणा आहे, तुम्हाला बांधून थोडंसं तुम्ही वाचून खरं दाखवाल म्हणजे. श्री 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 श्रीमंत श्रीमान राजमान्य राजश्री महोदय, आदरपूर्वक जय जिजाऊ जय शिवराय. साहेब, हे श्री 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 म्हणजे मी तुमच्यामध्ये श्रीश्री पाहतोय. हे भाषेने मला शिकवलं की तू काय नाही, सगळं काय दुसऱ्यांच्यामध्ये. म्हणून ते त्याच्यानंतर लिहिलं, आम्हा घरी सोनवणे गडी या मंगल कार्याचं तोरण लागलंय, साड्या रांगोळ्या दारी सजू लागल्यात, शुभकार्याचा मंडप दारी पडलाय, तुतारी सनई चौगडे वाजू लागलेत, म्हणूनच हे आनंदाचं आवातनं तुम्हास. आवातनं हा शब्द मला खूप आवडतो जवळचा. ॲडव्होकेट आर्यमन राजे आमचा चिरंजीवी, ज्याचं लग्न आहे, आणि आमचे वडील ज्यांनी हा पराक्रम आम्हाला शिकवला, संस्कार दिले, वारसा दिला, हनुमंतराव शंकरराव सोनवणे, त्यांचं स्मरण, आईचं स्मरण याच्यामध्ये. आणि चिरंजीविनी नैनिशा राजे या कुठल्या आहेत तर आमची सोयरीक संबंध राजधानी सातारा मुक्कामे भुईंज येथील सकल सौभाग्यकांक्षिणी चिरंजीवी नैनिशा राजे, राजमान्य राजश्री सौ मेघना श्रीमान संजयराव दिनकरराव भोसले यांच्या सुकन्या यांसमवेत लगीन गाठ बांधली गेली असून आपण घरचीच माणसं, आम्हास तुमचा आशीर्वाद भाऊ मोलाचा आहे. या ऋणानुबंधांच्या भेटीची ओढ लागली आहे. लगीन सोहळ्याचं निमंत्रण व या अक्षत सुपारीचा मान ठेवून अगत्याने सहपरिवार यावं लागतंय. म्हणजे ही जी भाषा आहे ही तुम्हाला सुचली कशी? म्हणजे याच्यासाठी कोणाचं तुम्ही मार्गदर्शन वगैरे एखाद्या इतिहासकाराचं घेतलं का? नाही, इतिहासकाराचं मार्गदर्शक नाही घेतलं. जी महाराजांची आपण आज्ञापत्र जाळतो त्याची सुरुवात कशी होते, शेवटी कुठले शब्द वापरले जातात, आर्जव कसे असते, महाराजांचं हे वैशिष्ट्य साहेब. सलिगी देणे कैसे असे, हे एवढा जर भाग आला तर हे सगळं सुचतं आपलंच आपल्याला. मग म्हणून ही आयसी विज्ञापना शेवट जो होतो इथं संपलंय, मर्यादे विराजते. आणि सगळ्यात मोठं मंत्र आहे वा सेवेचे ठाई तत्पर, जो रायगडाच्या पायरीवरचा मंत्र आहे. म्हणून येणाऱ्या अतिथींचा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, म्हणून सेवेचे ठाई तत्पर, मग आईचं नाव आणि ही मुद्रा. ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे 8 आज्ञापत्र तुम्ही दिलेली आहेत, ही लग्नपत्रिका आपण अनेकांच्या बघितल्या, म्हणजे सगळ्यांच्याच पाहतो आपण. पण अशा पद्धतीनं महाराजांची आज्ञापत्र देऊन एखादा विचार प्रत्येक घराघरामध्ये आहे, जे आपण आपल्या नातेवाईकांना पत्रिका देतो, मित्रपरिवाराला पत्रिका देतो, म्हणजे आज हे घरामध्ये वाचलं जाणार आहे, ह्याचं पुन्हा पारायण होणार आहे. तर हे जे आज्ञापत्र आहे ते नेमकं कसं तुम्हाला सुचलं, का द्यावं असं वाटलं? हा जो इथं जे सुरुवात केली आपण, ही मशागत आहे. इथं त्याच्यातून मेसेज आहे की आपल्याला लढता येतं, आपल्याला जिंकता येतं, आपल्याला राज्य करता येतं. राज्य कोणासाठी करायचं तर ते रयतेसाठी. आपल्या जीविताचा जो जीवित हेतू आहे तो संकल्प पूर्ण केला की ते रयत म्हणजे काय, म्हणून मी हा या ठिकाणी समारोप घेतला आहे. तर हे जीवित कुणासाठी, तर हे जीवित यासाठी आज्ञापत्र म्हणजे आजचे GRs आहेत. आज साहेब हे जर तुम्ही विचार केला तर महाराजांच्या आज्ञापत्रांचं मी सार घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे आज्ञापत्र हे व्यक्ती म्हणून मला, पारिवारिक म्हणून मला, समाजाला उपयोगी, आपल्या राज्याला उपयोगी, राष्ट्राला उपयोगी,
नवे नवे विश्वाला उपयोगी अशी स्वरूपाची आज्ञापत्रे जी आर. काय महाराज काय काय ती जरा म्हणतायत सांगा बघा. महाराज म्हणतायत की स्वराज्यातील झाडे ही आमची लक्ष्मी आहे. काय स्वराज्याची दौलत. आज पर्यावरणाचा किती मोठा प्रश्न आहे. आम्ही काय करतोय पर्यावरण. त्यामुळे पहिलं इथं म्हणजे महाराजांनी निसर्ग. दुसरं जे आज्ञापत्र आहे की आरमाराविषयी आजही त्या काळात की त्यावेळेस पृथ्वी तयार झाल्यापासून समुद्रावरती सत्ता नव्हती, तर त्या संदर्भामध्ये आरमार म्हणजे काय तर राज्याचं स्वतंत्र एक अंगच आहे. महाराजांनी स्वतःचा देह मानला याला, अंगच आहे. जशी ज्यास नेमून दिली जमीन तशी समुद्रावरती सत्ता हवी. जशी जमिनीवरची सत्ता नाही समुद्रावर. नंतर आरमार मजबूत असले तर फिरंगी बघा, इंग्रज, हबशी, पोर्तुगीज यांचं काय चालते. महाराजांना इतकं त्याच्यामधलं सामर्थ्याचं प्रत्यय. या आरमारामुळे मुलूक सुरक्षित राहतो. आरमाराचं महत्त्व. समुद्रावरती सत्ता हवी आपली. आरमाराशिवाय स्वराज्य टिकणार नाही हा मंत्र आहे आजही आपल्या भारतीय सैन्य दलाला सगळ्यांना. म्हणून शिवरायांनी 400हून अधिक जहाजांचं आरमार उभारलं. दुसरं पत्र आहे वतनदारांना. तिसरं वतनदारांच्या विरुद्ध की आजही हे वतनदार जिवंत ही वृत्ती आहे. बरोबर. वतनदार हे मग सत्तेत असते, आर्थिक ह्याच्यात असते, काहीतरी सांस्कृतिक आहे. तर हे वतनदार कोण, त्यांच्यावरती महाराजांनी काढलेले वतनदार हे स्वराज्याचे भक्षक आहेत. त्यांनी रयतेस लुटू नये, ते रक्षक म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी, ते भक्षक बनू नये. वतनदाराने कुळांपासून फक्त नेमलेला महसूलच घ्यावा, जे नेमणूक आहे तेवढंच. जास्ती केल्यास गर्दन मारली जाईल. तरच कायदा, याला म्हणायचा कायदा. जास्ती केल्यास गर्दन मारली जाईल. आज आपण आपल्या अधिकारी नियुक्त होतात, आपले मंत्री त्यांची नियुक्ती होते. त्यांनी खरं तर नेमून दिलेलं काम करणं गरजेचं आहे. पण ते भ्रष्टाचार करतायत. म्हणजे ते जे महसूल गोळा करायचा आहे तो कायद्यापेक्षा जास्त असू नये, पण त्यांनी भ्रष्टाचार केला तर गर्दन मारली जाईल. म्हणजे आता उद्या काय जनतेचा उठाव होईल याची वाट बघतायत का ते. खरंय. अगदी मुद्द्याला आहात का. बघा ना, तुमच्या माझ्याशी पुढच्या पिढीचं सुद्धा आज हे जे तुकाराम मुंडे साहेब जे काम करत आहेत भेसळीच्या संदर्भात जे विष, याला ते समर्पक आहेत की तुम्ही रक्षक आहात, भक्षक बनू नका. आणि त्याच्यानंतर नेमका अन्याय केल्यास थेट शिक्षा होईल. रयतेविषयीचं आज्ञापत्र. स्त्रिया आणि शेती. रयतेच्या भाजीपाल्याच्या देठालाही हात लावू नये. परमुलखात जरी गेला तरी स्त्री, लेकरू, धर्मस्थळ यास उपद्रव देऊ नये. कोणी असे केल्यास त्याचीही गर्दन मारली जाईल. युद्धातही स्त्रियांना, मुलांना, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही. लूट, बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जाईल. हे शिवरायांच्या सैन्याच्या शिस्तीचं काय कारण आहे तर या आज्ञापत्रात त्याच्या संदर्भातली भूमिका आहे. त्याच्यानंतरचं आहे भाषाशुद्धीचं, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला. तर राजव्यवहार कोश करविला. मराठी संस्कृत शब्द योजले. राज्याचे काम मराठीतच चालवावे. हा रयतेचाच विचार आहे. समाजाला हे समजलं पाहिजे, आपली भाषा टिकली पाहिजे. किल्लेदार, ज्यांच्यावरती सुभेदार किंबहुना आज आपण म्हणू मंत्रिमंडळातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आज आहे, तसे ते किल्लेदार. तर गडावर कलाल, धाटी, कळवंतीन या जागा देऊ नये. बघा, तुमच्या गडावरती कोण पाहिजे. असंगाशी संघ प्राणाशी गाठी, तुकोबांचं वचन इथं आपल्याला, त्यांस जागा देऊ नये. गड म्हणजे स्वराज्याचं मूळ. तेथे व्यभिचार, दारू, जुगार चालू देऊ नये. किल्लेदाराने जातीने लक्ष द्यावेत, त्याची जबाबदारी त्यांनी निश्चित केली. आज आपण गड किल्ल्यावरती गेलो तर तिथं दारूच्या बाटल्या सापडल्या जातात. याचा अर्थ महाराज फक्त आपण जयंती पुण्यतिथ्यापर्यंत ठेवू नयेत. महाराजांचे हे विचार आपल्या जगण्यात जर आणले तर किती जीवन समृद्ध होऊ शकतं. खरं तर फार मोठं कार्य तुम्ही पुन्हा एकदा करताय या निमित्तानं. मी अगदी नेमकेपणा त्याच्यामधला हे केला. गड म्हणजे पवित्र ठिकाण. तिथं शिस्त, चारित्र्य आणि दक्षता हवी. गड राखला तरच स्वराज्य राखलं. इतकं सार आहे महाराजांची. बघा, व्यूहनीती, व्हिजनरी काय आहेत महाराज. म्हणजे आम्हाला कुठले महाराज पाहिजेत हे याच्यातून दिसतं. आजही महाराज व्यापार आणि जकातीन संदर्भ 7वा अध्याय. व्यापार आणि जकातींविषयी काय धोरण असलं पाहिजे त्याचं आज्ञा आहे. व्यापारांस जकातीसाठी पीडा करू नये. काय शब्द आहे बघा. मुलखात व्यापार वाढला तरच राज्य वाढले. किती अर्थव्यवस्थेचं महत्त्व महाराज सांगतायत.
परदेशी मालापेक्षा स्वदेशी मालास उत्तेजन द्यावे. मुख्यतः व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका. व्यापार वाढला की राज्य श्रीमंत होते. महाराजांना काय करायचं आहे? स्वदेशीचा विचार सुद्धा महाराजांनी दिलाय त्यावेळी. आणि जे महाराजांचं आपण म्हणतो अष्ट मुद्रा, अष्ट कोणी सिंहासन, म्हणून मी 8च घेतलं. ते अनेक महाराजांचं काम विराट आहे. हे शेवटचं की महाराजांचं काय धोरण होतं, रयतेचा राजा का वाटलं त्यांना, त्याचं सार याच्यात आहे. धर्म, सहिष्णुता आणि नीतीन त्याच्याबद्दलच्या आज्ञा आहेत. शत्रूच्याही बायका मुलास हात लावू नये. हा विचार मला नाही वाटत कुठं पृथ्वी तलावरती कोणी पेरला असेल कुठल्या राज्यकर्त्याने. शत्रूच्या बद्दल हा रयतेला का वाटलं, हे मानवतावादाचा विचार आहे. मशिदीस कुराणास हात लावू नये, सन्मान राखावा. मला वाटतं हे आज्ञापत्र हे या मातीलाच नव्हे तर विश्वाच्या मातीला असं अत्यंत अनुकरणीय आहे. म्हणून हा विचार जेवढा आपल्याला शक्य आहे, छण छण मातीच्या काना एवढं तेवढं काम करावं, एवढीच अपेक्षा. फार सुंदर, म्हणजे खूपच अनुकरणीय अशी ही लग्नपत्रिका. आणि या निमित्तानं तुम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये हा शिवविचार तुम्ही पेरण्याचं काम करताय. पुन्हा एकदा खरं तर त्याची नांगरणीच करताय असं मी म्हणेन. मगाशी तुम्ही जे शब्द वापरला, पण याच्या पाठीमागचा विचार काय होता, म्हणजे का केलं तुम्ही असं? याच्या पाठीमागचा विचार एकच आहे की अनेकदा आपण व्यक्तिशः खंतित होतो, व्यक्तिगत जीवनात, पारिवारिक जीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्राच्या जीवनात, आणि नकारात्मकता येते. पण किती वेळा ते नकारात्मकतेचं जपायची? मग आपल्यापासूनच का सुरुवात करू नये? आणि हे आपल्या मातीतलंच आहे. म्हणून संपूर्ण समाधान जे आहे या सर्व प्रश्नांच्या व्यक्तीपासून, म्हणून हे बोललं पाहिजे. तर त्याचा विचार आपण कुठंतरी केला. खूप काचेचे बंगले बांधण्यापेक्षा आपल्या दगड मातीचे बांधले गेले. शिवाजी महाराज आजचे सांगितले, शिवाजी महाराज हे आजच्या काळालाही अनुकूल आहेत. म्हणून तुम्ही ज्या कमानीमधून आला त्याच्यावरती मी शिवरायची अक्षरं कोरली. शिवाजी महाराज हे साहेब या मातीतलं पहिलं चलन त्यांनी निर्माण केलं. म्हणजे का केलं तर शिवाजी महाराज म्हणजे अर्थव्यवस्था आहे. शिवाजी महाराज म्हणजे राज्यकर्ते म्हणून काय, शिवाजी महाराज व्यक्ती म्हणून मी काय करायचं आहे, पारिवारिक म्हणून काय करायचं आहे, हा वारसा जो आपल्या सगळ्यांच्या तुमच्या आमच्या वाडवडिलांनी दिला, तो हा विचारांचा सुद्धा वारसा या नव्या पिढीच्या हातामध्ये हा दिला पाहिजे. नुसतंच घरदार प्लॉट काय अमुक तमुक श्रीमंती देण्यापेक्षा ही खरी विचारांची संपत्ती व्हावी. याच्यातून जागरण व्हावं, याच्यातून ऊर्जा पेटावी. आणि कुणास दुसऱ्यासाठी काय नाही केलं, मी माझ्या स्वांताय सुखाय केले. मी माझ्या लेकाशी बोलतोय, तो संवाद आहे हा, मी त्यांच्यासाठी केले. माझ्या पिढीने, नव्या पिढीने जीन आहे, हेच हे खरं. खूप छान. म्हणजे आपण बघितलं, आपण सोनवणे गडीमध्ये आलो. सोनवणे गडीचा इतिहास पण तुम्ही ऐकला आहे सोनवणेच्याकडून. पण फक्त इतिहास सांगून उपयोग नाही, इतिहास आजच्या काळाशी सुसंगत कसा होऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. लग्न तर आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये होतात, परंतु त्या लग्न कार्यातून आपण नवीन पिढीला आपण फक्त सुखाचा संसार कर एवढं म्हणून चालणार नाही. तर त्यांना आपण विचार काय देतोय, तो विचार जर शिवछत्रपतींचा जर विचार असेल, त्यांचे जे हे आता 8 आज्ञापत्र, म्हणजे खरं तर त्यांची खूप आज्ञापत्र आहेत, त्यांचं विराट कार्य आहे. आणि समकालीन जसं सोनवणे साहेब म्हणाले तसं खरंच प्रत्येक काळाला ते सुसंगत आहे. असे हे विचार जर आज घराघरामध्ये त्याची पारायणं झाली, जगण्यामध्ये ते विचार आले, तर खऱ्या अर्थानं हे रयतेचं राज्य होईल. समृद्ध स्वराज्य त्यालाच खरं तर म्हणता येईल. कॅमेरामन अनिल गजालेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.